मानवसृष्टी के राईट्स या चॅनलमध्ये परेश जाधव सर तुमचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो। 10 एप्रिल रोजी तुम्ही एक आक्रोश मोर्चा दिव्यांग बांधवांसाठी घेतला होता आणि तुम्ही असं सांगितलं होतं की सर्व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त यांच्याबरोबर माझी आज बैठक झाली आणि याच्यामध्ये तुम्हाला लेखी स्वरूपात तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या तुम्हाला देणार होते त्या पूर्ण झाल्या आहेत का, याची माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता का? बघा की मी प्राध्यापक परेश जाधव सर्व ठाणे नगरातील दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा महिलांना आणि सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेवरती आपण आक्रोश मोर्चाचं आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये जे काही विषय ठाण्यातील जे काही दिव्यांग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत, यांचा जे काही अनुदानाचा प्रश्न असेल, पेन्शनचा प्रश्न असेल, घरांचा प्रश्न असेल, टॅक्सचा प्रश्न असेल, स्वीकृत नगरसेवकाचा प्रश्न असेल, राजकीय आरक्षण असेल, घरं असतील, 5% घरं, गाळे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आम्ही आक्रोश मोर्चा घेतला। त्यानंतर त्या ठिकाणी माळवी साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत माळवी साहेब यांनी आदेश दिले होते की लवकरात लवकर यांना आठवड्याभरामध्ये की दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनला सर्व माहिती देण्यात यावी आणि त्या माहितीच्या आधाराखाली आज आम्हाला डॉक्टर मिताली मॅडम ज्या काही उपायुक्त आहेत समाज विकासच्या नवीन आलेल्या आहेत त्यांचं आम्ही पहिल्यांदा स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही आम्हाला चांगल्या मॅडम लाभल्या म्हणून। दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने त्यांचं हे केल्यानंतर सगळ्या विभागाचे 10 विभागाचे उपायुक्तांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या विभागामधील जे काही आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, या लोकांना आम्ही सांगितलं की आम्हाला जे काही त्या विभागात किती जागा भरल्या गेल्या नोकरीच्या आणि त्यात दिव्यांग आहे त्याची पडताळणी केली का, नोकरी जागा तुम्ही भरणार आहात का, तर ते ताबडतोबली त्याच्यावरती ॲक्शन चालू झालेली आहे। ते आम्हाला पूर्ण लेखी स्वरूपात ते माहिती देणार आहे। त्याचप्रमाणे आरोग्य विभाग असेल, आरोग्य विभागाला पण आदेश देण्यात आलेले आहे की ठाण्यामध्ये दिव्यांगांना कुठल्याही प्रकारची लाईन न लावता सगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारावरती ताबडतोबली कुठल्याही प्रकारची फी न घेता, लाईनीत उभं न राहता त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेणे किंवा इलाज करणे हे दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा हा विजय आहे की दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनमुळे आज सगळ्या दिव्यांगांना मोफत उपचार आणि लवकरात लवकर उपचार आणि लाईन न लावता हा दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा विजय आहे। त्याचप्रमाणे फॅक्टर 9 आणि 8 त्याचप्रमाणे त्यांचं एक सेंटर कळवा हॉस्पिटलला निर्माण व्हावं किंवा त्या ठिकाणी चालू करावं ही पण मागणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन सातत्याने करत होती। ती पण मागणी पूर्ण झालेली आहे। लवकरात लवकर कळवा हॉस्पिटलला दिव्यांग जे हिमोफिलिया पेशंट आहे त्यांना एक फॅक्टर 8, 9 आणि इतर सुविधा जे काही त्यांना सुविधा लवकरात लवकर सेंटर चालू होईल ही मागणी पूर्ण झालेली आहे। त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे काही विभाग आहे या विभागामध्ये दिव्यांगांना सरळ भरतीने ताबडतोब 5% नोकऱ्या भराव्यात असं आम्ही त्यांना सांगितलं। त्याच्यावर पण कारवाई चालू केलेली आहे। 5% नोकऱ्या भरल्या जाणार आहेत, नाही भरल्या तर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन पुन्हा कायमस्वरूपी बेमधून उपोषण करेल, आक्रोश आंदोलन करेल, सत्याग्रह करणारच आहे। आम्ही जोपर्यंत दिव्यांगांना नोकरी भेटत नाही तोपर्यंत आम्ही 5% नोकऱ्या भेटत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही आणि ते पण कारवाई चालू झालेली आहे। अशी आम्हाला आशा आहे की ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला सगळं लेखी स्वरूपात देणार आहे। किती दिव्यांग पडताळणी झाली, किती दिव्यांगांना नोकऱ्या लावणार आहोत हे सगळं देणारच आहे। त्याचप्रमाणे कर, टॅक्स हे सुद्धा दिव्यांगांना, ठाण्यातील दिव्यांगांना फ्री असावं हाही प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला, त्याच्यावरती पण कारवाई चालू आहे। त्याचप्रमाणे कस्टर योजना असेल, विविध घरकुल योजना असेल, दिव्यांगांना गाळे, त्याचप्रमाणे घर मोफत उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यावर पण कारवाई चालू आहे। जर नाही कारवाई झाली कस्टरनी किंवा इतर विभागांनी जे काही घरकुल योजना आहे गव्हर्नमेंटच्या त्या जर मंजूर नाही झाल्या तर आम्ही भविष्यामध्ये राज्य शासनाच्या विरुद्ध आणि महानगरपालिकेच्या विरुद्ध मोठं आंदोलन घेणार आहोत की ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे जे काही भूमी आहे, जे काही घरं आहे, जे काही गाळे आहे त्यांना ते फ्री उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करणारच आहे। पण ते होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी लेखी स्वरूपात ते देणारच आहे। त्याचप्रमाणे जे विविध प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यात परिवहनचा एसटीचा प्रश्न असेल, त्यांना पहिल्या दरवाजाने चढून देणे, त्यांना सीट खाली करून देणे, ते त्या व्यवस्था बैरे साहेबांनी GR काढलेला आहे। पण त्यांचे जे काही अधिकारी होते त्यांनी सांगितलं की आम्ही कडक अंमलबजावणी करू आणि दिव्यांगांना बाकडे वगैरे स्टेशनला लावणे, दिव्यांगाच्या एसटीच्या बसस्टॉपला बाकडे बसण्यासाठी टाका ही पण मागणी आम्ही लावून धरली। दिव्यांग भवन लवकरात लवकर बांधकाम करायला घ्यावं ही पण मागणी केली। लवकरात लवकर दिव्यांग भवन पण बांधलं जाईल 14 माळ्याचं माजीवाड्या या ठिकाणी, हे पण आम्ही लावून धरलेलं आहे। त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत दिव्यांग कायद्याप्रमाणे ते ठाणे महापालिकेमध्ये लवकरात लवकर सुरू कराव्यात आणि त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकासाठी दिव्यांगांना कला शिक्षण क्षेत्रातील जे दिव्यांग आहेत, शिकलेले दिव्यांग आहेत,
विविध समाजसेवक आहेत त्यांनासुद्धा स्वीकृत नगरसेवकात घ्यावं किंवा विविध समितीवरती घ्यावं ही पण आम्ही त्यांच्याकडे आड घातलेली आहे. जर नाही त्यांनी मंजूर केली, ठाणे महानगरपालिकेचे जे माननीय सौरवराव साहेब आहेत त्यांच्याकडे सातत्याने मागणी केलेली आहे की तुमच्या अधिकाराखाली तुम्ही स्वीकृत नगरसेवक किंवा विविध समितीवर तुम्ही आमच्या दिव्यांगांना घेऊ शकतात असा कायदा आहे. तर त्यांनी जर नाही घेतली तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभं करणारच आहोत. त्याचप्रमाणे दिव्यांगांना समन्वय समिती आहे, ही समन्वय समितीच्या मिटिंगा वर्षातून 2-3 ते 4 वेळा लावल्या जाव्या. दिव्यांग समन्वय समिती ठाणे महानगरपालिका याच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर त्यांचा सहभाग असावा दिव्यांगांचा. अशा विविध मागण्या आम्ही ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मंजुरी केलेल्या आहेत. ते मंजुरीची लेटर, माहिती वगैरे ते आम्हाला आठवड्याभरामध्ये देणार आहेत असं त्यांनी आम्हाला सगळे अधिकारी जमले होते आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी आमचे जे काही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनची जी समिती आहे, केंद्रीय समिती, या समितीच्या लोकांसमोर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि आजचा जो दिवस आहे हा फक्त ठाण्यात नाही तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक चमत्कार करणारा आहे. कारण दिव्यांग IAS ऑफिसरांबरोबर दिव्यांगांची समिती आहे, दिव्यांगांचे मी प्राध्यापक भरत जाधव अध्यक्ष म्हणून आज सगळे IAS ऑफिसरांना, सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही आमचे जे काही मागण्या आहेत त्याची लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. असे चमत्कार आम्ही पहिल्यांदा ठाण्यात घडवलेला आहे. भविष्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेत, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राज्यामध्ये दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही भविष्यामध्ये दिव्यांग लोकांना स्वयंरोजगार असेल, औद्योगिक क्रांती असेल, शैक्षणिक क्रांती असेल आणि राजकीय क्रांती आणि त्यांचे विविध प्रकारचे घराचे प्रश्न 2016चा कायदा राबवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. जय